मित्र हो नमस्कार. सकाळी बातम्या बघत असताना एक बातमी नजरेसमोर आली. ब्रेकिंग न्यूज होती की मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी. कदाचित ही धमकी देणाऱ्याच्या सकाळच्या गोळ्या संपलेल्या असतील आणि गोळ्या संपल्यामुळं डोक्यावरती परिणाम झाला असेल आणि मग बाळासाहेब पाथरकर यांना फोन करून जरांगे पाटलांना गोळ्या मारण्याची धमकी ही मला वाटतं अज्ञात तरुणानं दिलेली आहे. नाही दे 4-5 जरांगे त्याच्या मायचा गोळी मारावं लागते माहिती का तुम्हाला? नाही पोलिसांनी त्या तरुणावरती गुन्हा देखील दाखल केल्याची माहिती सध्या मिळते आहे. मुळात जरांगे पाटलांना किंवा जरांगे पाटलांवर गोळ्या घालण्याची भाषा करणाऱ्यांनी मराठ्यांचा इतिहास एकदा वाचावा. कारण जरांगे पाटील हे मराठ्यांचं काळीज आहे आणि जेव्हा मराठ्यांच्या काळजावर तुम्ही हात घालता तेव्हा त्या औरंगजेबाच्या कबरीला जाऊन विचारा की अवस्था काय होते. ते लांबचं असेल तर कदाचित तुम्ही ज्याचे नाजाईज अवलादी आहेत त्या तुमच्या जेलमध्ये असलेल्या नाजाईज बापाला जाऊन विचारा की मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं. आणि म्हणून ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांना मारण्याच्या धमक्या आपण देताना त्या फुसक्या धमक्यांना मराठे कधी घाबरत नाहीत. पण यदा कदाचित गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या अवलादींनी एकदा आपल्या कुटुंबियांना भेटावं. म्हणजे ती भेट कदाचित शेवटची असू शकते. कारण मनोज जरांगे पाटील यांना मारण्या अगोदर मला वाटतं स्वतःचा जीव त्याला कुठंतरी अर्पण करावा लागेल. कारण मराठे आहेत आणि आमच्या नादाला लागल्यावर आम्ही त्यांच्या वाटेत जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय मागं परतत नाही, हा इतिहास आहे. पण मुळात हे कायद्याचं राज्य असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे हे राज्य असताना विचार स्वातंत्र्य आहे. परंतु एखाद्याला जर गोळ्या मारण्याच्या धमक्या खुलेआम दिल्या जात असतील तर त्या खुलेआम धमक्या देणाऱ्या हरामखोरांना मला सांगायचं आहे, आपण जर खरंच एका बापाची औलाद असेल ना तर अशा धमक्या फोनवर देण्याऐवजी समोरासमोर येऊन भिडा. कारण तुम्ही किती भित्रे आहात हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि भित्र्यांना मराठे कधी घाबरत नसतात. मनोज जरांगे पाटील यांना अशा गोळ्या घालण्याच्या धमक्या देणाऱ्या हरामखोरांनो, जरांगे पाटलांचं काम काय आहे ते अगोदर बघा. जरांगे पाटलांनी कुठल्या जातीवर टीका केलेली नाही. माझ्या जातीचं चांगलं झालं पाहिजे यासाठी झटणारा एकमेव योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील. तुमचे बापजादे ज्याच्या तुम्ही नाजाईज अवलादी आहेत त्यांनी गबडगंज संपत्ती मिळवली आणि आता जेलच्या वाऱ्या त्यांना कराव्या लागत आहेत. मुळात जर तुम्ही सत्तेसाठी लढलात तर तुम्हाला काय व्हावं लागेल आणि जर तुम्ही सत्यासाठी लढलात तर तुम्ही काय व्हाल हे आपल्या समोर आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांना मारण्याची भाषा करणारी ही बालिश भाषा आता बंद करावी. मित्रांनो, ही कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकले का? तुम्हाला काय वाटतं की खरंच मनोज जरांगे पाटील यांना मारणं शक्य आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटील हे फक्त एक व्यक्ती नाही तर ते लाखो मराठ्यांचं काळीज बनलेले आहेत. आणि अशा माणसावर गोळ्या चालवत असताना किमान घरच्या 2 वेळच्या गोळ्या आपण विसरू नका, एवढीच आशा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.